जंतर मंतर येथील पेपरफुटी विरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्यांना दिल्ली सरकारनं मोठा दिलासा दिलाय। दिल्ली सरकारनं पोलिसांना आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींविरुद्ध कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई करू नये असे निर्देश दिले। कोयना जलसागराचं नामांतरण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नवं नाव असेल। शासनाकडून नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले तर शिवेंद्रराजे भोसलेंकडून सरकारचे आभार मानण्यात आले। कोयना जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा जो निर्णय झालाय हे सगळ्यांनाच आनंद देणारा हा निर्णय आहे। आणि कोयना ही आपल्याला माहिती आहे की ही महाराष्ट्राची एक कृषी त्याचबरोबर ऊर्जेच्या माध्यमातून एक फार मोठं आणि महत्वाचं धरण आहे। आणि असं असताना हा एक महत्वपूर्ण निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलाय। मी त्यांचं सातारा जिल्हा वासियांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र महसूल वन विभागात नोकरीचं आमिष दाखवून युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय तर 3 आरोपीला देखील पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे। जुगल लोडाया आणि रवींद्र शंकुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे। त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र महसूल वन विभागात टंकलिक लिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं। त्या अनुषंगाने 3 आरोपींना अटक केलेली आहे। या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे। त्याचबरोबर आरोपी श्याम खतकर याच्या विरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। जुगल लोडा या आरोपी विरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंकुआ या आरोपी विरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।